अतिशय महत्त्वाच्या 50 किचन टिप्स. टिप नंबर 1. डाळ लवकर शिजण्यासाठी डाळ शिजवताना थोडी हळद आणि तूप घाला. डाळ पटकन मऊ होते. टिप नंबर 2. साबुदाणा धुवून त्याच्या एवढेच पाणी घालून भिजवा. त्यामुळे साबुदाणा मोकळा आणि खमंग होतो. टिप नंबर 3. उपवासासाठी वापरणारे दही फ्रीजमध्ये झाकून ठेवा आणि वापरण्यापूर्वीच बाहेर काढा. त्यामुळे ते आंबट होत नाही. टिप नंबर 4. कढईला भाजी चिकटू नये म्हणून कढई आधी गरम करा आणि नंतर तेल घाला. भाजी कमी चिकटते. भात जास्त शिजला असेल तर वरून थोडा लिंबू रस मिसळा. भात मोकळा होतो. टिप नंबर 6. दूध लवकर खराब होऊ नये म्हणून उकळताना चिमूटभर मीठ घाला, म्हणजे दूध बराच काळ ताजे राहते. टिप नंबर 7. जर वीज गेली तर दूध थंड ठेवण्यासाठी त्यात बर्फाचे तुकडे घालून ठेवण्याचा उपायही उपयोगी ठरतो. टिप नंबर 8. जर दूध थोडे गरम करायचे असेल तर ते वेगळ्या भांड्यात काढून गरम करा. वारंवार पूर्ण दूध गरम करू नका. टिप नंबर 9. दूध काढताना नेहमी स्वच्छ हाताचा वापर करा किंवा अस्वच्छ चमचा दुधामध्ये घातला तरी दूध लवकर खराब होते. टिप नंबर 10. भाज्या आणि फळे फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी कोरडी करा, त्यामुळे ती जास्त काळ टिकते. टिप नंबर 11. डब्यांवर लेबल लावा, त्यामुळे वस्तू शोधताना जास्त वेळ जात नाही आणि कामही सोपे होते. टिप नंबर 12. कणिक मळताना कोमट पाणी किंवा दूध वापरल्यास पोळ्या जास्त काळ मऊ राहतात. टिप नंबर 13. कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका, चव आणखी छान होईल. टिप नंबर 14. भजी कुरकुरीत होण्यासाठी पिठात 1 चमचा गरम तेल किंवा तांदळाचे पीठ टाका. टिप नंबर 15. साखरेच्या डब्यात 4 ते 5 लवंगा टाकल्यास साखरेच्या डब्यात मुंग्या येत नाहीत. टिप नंबर 16. तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घाला. आमटीला छान चव येते आणि त्यामुळे पालकही खाल्ला जातो. टिप नंबर 17. कडधान्य आणि डाळींना कीड लागू नये म्हणून डब्यात सुक्या कडुनिंबाची पाने आणि लवंग टाकून ठेवा. टिप नंबर 18. खसखस बारीक वाटायची असेल तर 15 मिनिटे आधी ती पाण्यामध्ये भिजवून ठेवा. टिप नंबर 19. ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो वाटताना त्यात थोडे भाजलेले तीळ घातल्यास ग्रेव्हीला चव छान येते. टिप नंबर 20. बटाटे लवकर उकडण्यासाठी पाण्यात अर्धा चमचा व्हिनेगर किंवा मीठ टाका. टिप नंबर 21. हिरव्या पालेभाज्यांचा रंग टिकविण्यासाठी शिजवताना त्यात चिमूटभर साखर घालावी. टिप नंबर 22. जिरे खराब होऊ नये म्हणून त्यासाठी त्यात 3 ते 4 वेलची ठेवावी. टिप नंबर 23. भाजी जास्त तिखट झाली असेल तर त्यात थोडे दही किंवा नारळाचे दूध घाला, तिखटपणा कमी होईल. टिप नंबर 24. मिक्सरच्या भांड्याला मसाल्यांचा वास येत असेल तर त्यात थोडी कॉफी पावडर घालून मिक्सर फिरवावा. टिप नंबर 25. घरामध्ये माशा चिमटे फार जास्त झाले असतील तर एक लोखंडी पळी गरम करून तिच्यामध्ये कापुराच्या 2 वड्या टाकाव्यात, म्हणजे कापूरच्या वासाने चिमटे नाहीसे होतात. टिप नंबर 20. कानामध्ये जर मळ झाला असेल तर अशा वेळी मोहरीचे तेल अतिशय उत्तम मानले जाते. ते तेल थोडे कोमट करून त्याचे 2 ते 3 थेंब कानामध्ये टाकल्याने कानामध्ये जमा झालेला मळ हा हळूहळू नरम होतो आणि बाहेर निघून येतो. टिप नंबर 27. सिल्कच्या साड्या जशाच्या तशा राहाव्यात यासाठी त्या डिटर्जंट पावडरमध्ये न बुडवता शॅम्पूच्या पाण्याने धुवाव्यात. टिप नंबर 28. पावसाळ्यामध्ये कडधान्यांना खूप कीड लागते, तर अशा वेळी कडधान्यांना डब्यामध्ये जाडं मीठ टिश्यू पेपरमध्ये टाकून ठेवावे. टिप नंबर 29. लोखंडी भांड्यांना लवकर गंज लागतो, तर अशा वेळेस त्या भांड्यांना आतून तेल लावून ते टिश्यू पेपरने पुसून घ्यावे.
टिप नंबर 30, रात्रीचा उरलेला भात किंवा वरण असेल तर त्यात कणिक, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि चवीनुसार सर्व मसाले घालून त्याचे थालीपीठ तुम्ही बनवू शकता, जे की चवीला खूप चविष्ट लागतात. टिप नंबर 31, बदामाची साल पटकन काढण्यासाठी रात्रभर भिजत ठेवण्याऐवजी 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात बुडवून ठेवा, साल सहज निघते. टिप नंबर 32, मैदा बाहेर ठेवल्यास त्याला अळी लागते, म्हणून मैदा बंद झाकणाच्या डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवावा. टिप नंबर 33, शेवगा ही भाजी खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह, संधिवात असे आजार हे होत नाहीत. टिप नंबर 34, मुगाची खिचडी करताना मुगाची डाळ वापरण्याऐवजी मोड आलेले अख्खे मूग वापरा. त्यामुळे खिचडी अधिक स्वादिष्ट तर बनते, तसेच ती पौष्टिक देखील बनते. टिप नंबर 35, पावसाळ्यात सर्दी, खोकला यांची साथ येत असते. अशा वेळेस नेहमी पाणी उकळून प्यावे. तसेच अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा मध असे मिश्रण करून दिवसातून 2 वेळा प्यावे. यामुळे लवकर आराम मिळतो. टिप नंबर 36, हिरव्या पालेभाज्या या लोखंडी कढईत बनवा, त्यामुळे तुम्हाला त्यातील लोह मिळते. टिप नंबर 37, जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुमच्या आहारात रोज बटाट्यांचा समावेश करा. टिप नंबर 38, जर तुम्हाला सदैव तरुण राहायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. ज्याला जास्त राग येतो त्याला लवकर म्हातारपण येतं. टिप नंबर 39, शाही करी बनवण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध आणि काजूची पेस्ट किंवा खसखसची पेस्ट घालावी. टिप नंबर 40, फ्रीजमध्ये जागा असेल तर त्यात तुम्ही कडधान्य ठेवू शकता. फ्रीजमध्ये कडधान्य ठेवल्याने कडधान्यांना कीड लागत नाही. टिप नंबर 41, जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही गूळ खा. गूळ खाल्ल्याने तुम्हाला लगेच एनर्जी मिळते. टिप नंबर 42, जर पोटाचे काही आजार असतील तर आहारामध्ये मसुरीच्या डाळीचा सेवन तुम्ही जास्तीत जास्त करा. टिप नंबर 43, सांधे दुखत असल्यास डिंक आणि हळीवाचे लाडू खावेत. टिप नंबर 44, तळलेल्या पदार्थांवरील तेल निथळण्याकरिता न्यूजपेपरऐवजी टिश्यू पेपरचा वापर करावा. टिप नंबर 45, कच्च्या भाज्या खाल्ल्याने चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. टिप नंबर 46, रोज सकाळी बीटचा रस प्यायल्याने लिव्हरची कार्यक्षमता वाढते व संपूर्ण शरीर डिटॉक्स होते. टिप नंबर 47, जेवण झाल्यानंतर दररोज गूळ आणि बडीशेप खावे. यामुळे पचन व्यवस्थित होते आणि ॲसिडिटी होत नाही. टिप नंबर 48, जर तुम्हाला तुमच्या साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची असेल तर भेंडीच्या पाण्याचे अवश्य सेवन करा. टिप नंबर 49, मीठ नेहमी काचेच्या किंवा चिनीमातीच्या बरणीत ठेवावे. आणि टिप नंबर 50, दुधामध्ये बदाम, मनुका आणि केळी मिक्स करून खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या